मैत्रिणींनो नमस्कार. कशा आहात? मजेत ना? मी पण मजेत. तर चला आज तुम्हाला मी माझं शेतातलं चिक्कूचं झाड दाखवते. तर ह्या चिक्कूच्या झाडाला 5 वर्ष पूर्ण होणे 6वं चालू आहे. मी संत्र्याचा बाग लावला होता त्याबरोबरच हे लावलं होतं. तर त्याला तिसऱ्या वर्षी कुठंतरी एक अर्धा दिसलं चिक्कू. चौथ्या वर्षी निघाले 10-20 काही असे. नंतर आता गेल्या वर्षीपासून निघतात चांगले. गेल्या वर्षी बरे निघले होते आणि ह्या वर्षी खूपच आले, कारण ह्या वर्षी त्याला पाणी भरपूर भेटलं. कारण त्याच्या खाली कांद्याचा वाफा आहे आणि त्याच्याजवळच उसासा आहे, तर त्याच्यामुळं कांद्याला पाणी देताना 8 दिवसाला 15 दिवसाला त्याला पाणी मिळायचं. तर त्यामुळं त्याला खूप सारे चिकू आले. याच्या अगोदर खूप सारे तोडून झाले आणि साईज पण चांगली मोठी होत होती. पण मी तुम्हाला फोटो टाकला नाही, तरी पण आता आहेत ते बऱ्यापैकी आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. हे असे चिक्कू तोडले आपण, जिथपर्यंत माझा हात पुरतो तिथपर्यंत. तर शिव मध्ये मध्ये करते, मध्ये मध्ये हात लावते. त्याला भीती वाटते. वरती दादा चढलेला आहे, जिथपर्यंत माझा हात जात नाही तिथून वरची तो काढतो. तर चिकू कोणाकोणाला आवडतात ते कळवा. चिक्कूचं ज्यूस छान लागतं. आणि हे अशा प्रकारे बघा टोपली भरून काढले. शिवला किती नको म्हटलं तर साईडला होईना मध्ये 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 एखादा चिकू घेते हातामध्ये आणि बे म्हणते हातात, आणि हातात घेतल्यानंतर तो चिक लागतो. पुन्हा त्या हाताला असं माती खाली बसली का, हातात माती घेतली का चिकामुळं माती चिकटते. किती वेळ तिला साईडला घेतलं पण तरी मध्ये मध्येच येते वरती. एखाद्याच पाहिलं तर चिक पडायची भीती वाटते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे बारीक बारीक कळ्या तुम्हाला दिसत असते, बारीक बारीक फुलं आहेत त्याला. काही हे चिकू दिसते हे झालेले नाही येत. तर मैत्रिणींनो चिकू झालाय हा कसा ओळखायचा मला कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो आपले चिकूचं झाड आणि हे शिवपा अशी हात घेते आणि हात झटकवते. तर मैत्रिणींनो चिकूचं झाड तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आवडलं असलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर असे शिवपा नको म्हटलं तरी घेतेच. बाय.